दाजीच्या आणि हुरडा पार्टी कशी असती तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही दाखवतो. त्याच्यामुळं थोडासा तुम्ही आता इंतजार करा आमचा. आता आलेलो आहे आम्ही आमच्या दाजीच्या ज्वारीच्या रानामध्ये. हे आमचे मित्र, हा आसाराम, मचुदाजी, प्रसाद. आता मी काड्या बिड्या जमा करत आहोत हुरड्यासाठी. काडीच पेटी आहे ना. हा, ही चूल चालू आहे प्रसाद लागणार करू. आणि हे पहा खांदावं लागत असते. आगती कशी चेतन मग त्याची 500 रुपये. तर हे पहा इकडं हुरड्याचे कंस. एका मागे 500 रुपये. सगळं ते जेवण ठेवून सगळं भाकरी आणि वांग्याची भाजी आणला. काय 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 हुरडा खादी नंतर वांग्याची भाजी ते पाहिजे. हा का. आता युट्यूब चॅनल करत मला आणला तर मराठी मेहनत आहे. हा मग मेहनत आहेच ना. मेहनत आहे बाबा. आपण हे कंस काढू आता ज्वारीचे. काही लांब लांब. तर पहा हुरडा चूल खाण्याचा हत्यार केवढा आहे. बारीक करा ते बाबा जरा. परशी नाही कर प्रसाद. मोडली बघ पप्या आहे का. लमसम गडी लई. पाय चूल हुरड्याची चूल खांदाना आमच्या पप्पूला लागला पाहिजे. तर आपली पृथ्वीराज जाधव आपण त्याच्यावर कंटिन्यू टाकू आणि त्याच्यावर तू मुतला पण काय राहिलं. मग खूप आग होती वाटतं ना. असं दोघं दाबून तर त्याच्यावर जास्त दाब असं दाबून तर. हा तर मी त्याला पाठीत एक बुक्का टाकणार. हा रानातला उपचार आहे. याला टणटणीचं पानं म्हणतात. आणि असं लागलं ना तर याला असं 2-4 पानं घेऊन चोळायचं हातावरून. त्याचा रस त्या जिथं लागलंय ना तिथं टाकायचं. सगळं ब्लड थांबतो आपोआप. काय आणतं. तर हे पहा चुलीमध्ये सध्या चूल पेटण्याचं काम चालू आहे. बारीक बारीक काढत बारीक त्याला आता प्रसाद मला बोट लागत त्याच्या इझली सिरियसच नाही. तो आहे घाले वार आहे वार. पेटलंय का आता. पहिले जास्त काळ काटपटा आता हुरड्याची चूल पेटलेली आहे. आता आपले पप्पू शेठ त्याच्यावर कंस भाजतील. काय करतो फुक्यो हे इकडून पप्पू मचुदाजी आला फरसन घेऊन. फरसन नंतर खा. थांबा फरसन नंतर खा. अजून थोडं जाळव का. 15 मिनिट होऊन गेले पण चूल काय पटना आपल्याला. पप्पू इथं फुकू गेला. तर फायनली आता चूल पेटलेली आहे आपली. अथक प्रयत्नानंतर चूल पेटवण्यात यश आलेला आहे. आणि ह्यो छक्कू काहीच करीत नाही. हा नुसता आयत्यावर कोयता आणणार आहे. असं मग मग जिंदगीमध्ये असे काही चिते मित्र तुम्ही सांभाळून ठेवा जेणेकरून तुम्हाला कधीच रडायची वेळ येणार नाही. ओके धन्यवाद. अरे इथं तर खूपच डुकरांनी नुकसान केलं. हे पहाड ज्वारीचं फार नुकसान झालेलं आहे इथं. कुठं तोडतो आता. आता हे कंस भाजीचं टेस्ट घेतो का तू. अरे जळण पप्पा हा नाही जळत.
तू खुश पप्पू आपला कणस मळत आहे. तू पहिले तिकडे कणस काय घालून यो हा इथं खाणार आहे पा. असं असतं की हे पा सगळ्यांना आयतं खायला पाहिजे फक्त. पप्पू जाधव पण आपले पृथ्वीराज जाधव अण्णा यांची खूप मेहनत आहे याच्यामध्ये. फक्त होण्यासाठीच वेळ आयुष्यात. हे पा फरसांची वाटणी चालू झाली इथं. दे मला पण. बस बस बस. पारंपरिक शेती पद्धतीमध्ये हुरडा हा प्रकार अतिशय महत्वाचा आहे. हुरडा हा प्रकार खाल्ल्याने प्रकार आहे का हुरडा आणि हा हुरडा चालणे गेले आहे बरं. काही जुनी मंडळी गावाकडली जुनी महिला माता भगिनी जे ह्या हुरड्याच्या खालची जे असे बोंड वगैरे राहतात ते जपून ठेवतात. आणि ज्यावेळेस लहान बाळांना किंवा उन्हाचा प्रकार म्हणजे ऊन लागल्याच्या नंतर हा हुरडा जपून ठेवलेला त्याला पुन्हा एकदा भाजून दिल्याच्या नंतर ताप हा राहत होता असं त्यांचा समज होता. ओके. फरसन का आता आपली चुलप्या इजलेली थोड्या वेळ नंतर. तर पुन्हा एकदा आपण चूल पेटवायचा प्रयत्न केला आहे. फरसन खाऊनच नाही तर व्हायचं. दोघा पुरतं म्हणतो यो आयतं खाऊ. पेटतंय का मग आता? हा तर पहा हे आमचे पृथ्वीराज जाधव अण्णा यांनी अथक परिश्रम घेतलेला आहेत आजच्या हुरडा पार्टीसाठी. हे बाकी सगळे आम्ही सगळे हा आपला हुरडा भरला असता त्याच्यापेक्षा त्या पंचड भाजीपेक्षा. दे मला पण. हा फुकून खा रे. हुरडा पार्टी आमची संपलेली आहे आणि आता आम्ही आमच्या घरी मार्गस्थ होत आहे. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत